या ठिकाणी झालेली आहे। त्यामुळे रेटारेटी सारखी परिस्थिती निर्माण झाली। आता आपण मेन रोड परिसरामध्ये आहोत। मागच्या बाजूला जर बघितलं तर मोठ्या संख्येने कार्यकर्ते त्या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं बघायला मिळत आहे। काळे झेंडे आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत हे नाशिकमध्ये भयमुक्त भ्रष्टाचार मुक्त जे संयुक्त मोर्चाचं आयोजन केलं आहे त्यात सहभागी झाले आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांचे नेते या मोर्चात सहभागी झाले। शहराच्या मध्यवस्तीमधून हा मोर्चा काढलाय। हा मार्ग निवडण्याचं काय कारण? कारण हा जनआक्रोश आहे। जनआक्रोश जेव्हा असतो तेव्हा जनतेच्या रस्त्यावरून जावं लागतं। जनतेच्या रस्त्यावरून आम्ही चाललोय। जनता पाहते, जनता सामील झालेले आहे, म्हणून हा जनआक्रोश। नाशिक महापालिकेतही युती आपल्याला दोन्ही पक्षांमध्ये असेल का? ज्या अर्थी आम्ही आता एकत्र आहोत त्यातले अनेक प्रश्न नाशिक महानगरपालिकेने निर्माण केलेले आहेत। राऊत साहेब तुम्ही मगाशी म्हणालात नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेची ताकद आहे, त्यामुळे हे दोन पक्ष म्हणजे ग्राउंडवर यांची ताकद आहे म्हणून हे दोन पक्ष एकत्र दिसत आहेत। म्हणजे मग महाविकास आघाडीतले अन्य पक्ष नसतील का? महाविकास आघाडी ही विधानसभा निवडणुकांसाठी निर्माण झाली। म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महाविकास आघाडी मोठा चर्चेमध्ये आहे। आम्ही चर्चा करू सगळ्यांशी। साहेब या नागरी समस्यांबरोबर आरक्षणाचा मुद्दा देखील सध्या चर्चेमध्ये आहे। आरक्षणाच्या मुद्द्यावर आपली भूमिका काय आहे? ओबीसी मोर्चा होऊ द्या, मोर्चा होऊ द्या। आणि संजय राऊत हे आता एका फ्रेम मध्ये आपल्याला बघायला मिळतील। यापूर्वी दोन्ही पक्षांचे प्रमुख एकत्र होते आणि आता आता एकाच होत्या आम्ही दोघे एकत्र आहोत। त्याचा परिणाम आता तुम्हाला दिसतोय। रस्त्यावर लोक रस्त्यावर उतरले, विरोधात रस्त्यावर उतरले आणि त्यांना कळून चुकले की ज्यांच्या हातात सत्ता दिली त्यांच्यावर आपलं काही भलं होणार नाही। आणि म्हणून हा उद्रेक, आक्रोश, संताप